मुंबई पालिकेचे जे कमिशनर आहेत त्यांना आम्ही सर्वजण आत्ताच भेटलो। विषय हा होता की काल शेड्यूल डब्ल्यू ही जी जमीन राज्य सरकारची असते आणि ती अनेक वर्षांसाठी विविध संस्थांना लीज केली जाते, जसं की महालक्ष्मीची आहे, रेस कोर्स व इतरही काही आपल्या जमिनी आहेत ज्या सरकारच्या असतात। तर ही याच्यातलीच एक जमीन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि वसानी नावाच्या एका बिल्डरच्या कडे होती, ती सहजपणे काल ही भाजपच्या कार्यालयासाठी त्या ठिकाणी दिली गेली। आमचा या ट्रान्झॅक्शनवर आक्षेप होता। BJP तिथं ऑफिस उभं करतं आहे याच्यावर आमचा आक्षेप नाही, पण सरकारी जमीन तीसुद्धा शेड्यूल डब्ल्यूची अशा पद्धतीने तुम्ही जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असाल हे कितपत योग्य आहे? आणि ही प्रथा जर सुरू झाली तर उद्या जाऊन महाराष्ट्रामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या इतरही महत्त्वपूर्ण ज्या शेड्यूल डब्ल्यूच्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनी मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला नाही तर मोठ्या संस्थेना त्या ठिकाणी असेच देत गेले तर मग सामान्य लोकांच्या या जमिनीवरचा हक्क हा निघून जाईल अशी भीती आम्हा सर्वांना तिथं वाटत होती। म्हणून आज कमिशनर साहेबांना भेटून काही प्रश्न हे त्यांना त्या ठिकाणी आम्हाला विचारायचे होते, ज्याच्यामध्ये हा जो भूखंड आहे हा वसानी आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे अनेक वर्षांपासून होता। 2002मध्ये लीज हे जे रिन्यू व्हायला पाहिजे होतं त्याच्यात अनेक अडचणी आल्या। वसानी नावाच्या या व्यक्तीने या बिल्डरली त्याची जी प्रॉपर्टी होती त्याचा जो हिस्सा होता 46% हा अनेक बँकेंना इलिगली तो तारण दिला होता आणि त्या बँकेने सुद्धा काही रिस्ट्रक्चरिंग कंपनीला तो तिथं विकला। म्हणजे 2002लाच काही इलिगल गोष्टी झाल्या होत्या। त्याच्याचबरोबर आम्हाला जे कळतं आहे की जे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो काही 54% हिस्सा या प्रॉपर्टीमध्ये होता तो त्यांना रिन्यू करायचा होता। त्या बाबतीतलं पत्रही दिलं होतं, पण मुद्दामून ते रिन्यू हे दुर्दैवाने त्या ठिकाणी केलं गेलं नाही। आणि दुर्दैव असं की हाऊसिंग कॉर्पोरेशनला बाहेर काढण्यात आलं आणि वसानी ज्यांनी इल्लिगल काही गोष्टी केल्या होत्या त्यालाच पूर्ण जमिनीचा हक्क तिथं दिला आणि काही महिन्यांपूर्वी त्या वसानीचं रिलीज हे रिन्यू केलं असं आता आम्हाला कळतं आहे। आणि त्याच्याकडनं एकनाथ नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये भाजपच्याच विचाराचे एक गांधी आणि मेहता असे नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी ही लीज खरेदी केली आणि महिन्यातच त्यांनी ही जागा पूर्णपणे भाजपला तिथं दिली। 13,000 स्क्वेअर फूटची ही जागा आहे आणि ह्याची व्हॅल्यू आज आपण काढायला गेलो तर ती 500-600 कोटीच्या आसपास तिथं जाते। याच्यामध्ये काही प्रश्न आम्हाला जे होते, जर शेड्यूल डब्ल्यूमध्ये आल्यास तिचं लीज रिनोव्हेशन न झाली तर ती आपल्याला विकता येते का असा प्रश्न होता, ज्याला आम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं त्याचं उत्तर पुढच्या 7 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी देऊ। त्याच्याचबरोबर कोणतेही शासकीय भूखंड हा जर उपलब्ध असेल आणि शासनाला जर एका कंपनीला एजन्सीला द्यायचा असेल तो तसाच तुम्हाला देता येतो, त्यासाठी तुम्हाला ओपन टेंडर काढावं लागतं, जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। या बाबतीतसुद्धा ते आम्हाला पुढच्या काही दिवसात त्याचं उत्तर तिथं त्या ठिकाणी देतील। त्याच्याचबरोबर पालिकेची फसवणूक करून बँकेकडे गहाण टाकलेली ही मालमत्ता म्हणजे वसानी या व्यक्तीली इल्लिगल गोष्टी करूनसुद्धा त्याची लीज ही तुम्ही रिन्यू करता आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची ही लीज तुम्ही रिन्यू करत नाही, याच्यावर आम्ही तिथं आक्षेप घेतलेला आहे। त्याच्याचबरोबर या बांधकाम व्यावसायिकाने म्हणजे कोण, एकनाथ कन्स्ट्रक्शन, ज्याने आत्ता ही जमीन घेतली आणि लगेच BJPला दिली। एकनाथ कन्स्ट्रक्शनने ही जमीन घेतली लगेच आणि आपल्या गोष्टीसाठी न वापरता डायरेक्ट त्यांनी BJPला तिथं दिली, तर हे आपल्याला तिथं परमिटेड आहे का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। असे अनेक प्रश्न हे आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारलेलं। त्यात एक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग चे जे काही संस्था आहे त्या संस्थेला आपल्याला काही पत्रव्यवहार केला होता का, त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं आहे का, वसानीची लीज रिन्यू करत असताना तुम्ही हाऊसिंग कॉर्पोरेशनला तिथं विचारात घेतलं होतं का, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आम्ही विचारलेले आहेत। आम्हाला भीती एवढीच आहे की जशी ही जमीन भाजपच्या कार्यालयाला सहजपणे तिथं दिली गेली दबावपोटी, तसं उद्या जाऊन कुठल्याही बिल्डरला नाही तर मोठ्या व्यावसायिकाला राज्य सरकारच्या नाही तर महानगरपालिकेच्या अतिशय महागड्या आणि मौल्यवान जमिनी अशाच दिल्या जातील अशी भीती आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते।
म्हणून हा मुद्दा घेऊन कमिशनर साहेबांना आम्ही भेटलो आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला लिखित देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही सगळी ही प्रक्रिया आहे ती रितसरपणे पार पाडली आहे, आम्ही काही काचेच्या घरात राहत नाही असं ते इशाराही देत आहे. कोणाला इशारा देतात मला माहीत नाही. विषय एवढाच आहे, आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत त्याला योग्य असं उत्तरं आम्हाला मिळावीत एवढी अपेक्षा आम्ही तिथं सहजपणे करत आहोत. आणि आम्ही पुराव्यासकटच बोलत असतो ना. जर आम्ही विचारलेला प्रश्नाला तुमच्याकडे काही पुरावे असतील ते पुरावे तुम्ही द्या. आता VSI सारख्या एका चांगल्या संस्थेवर असंच तुम्हाला मनात वाटलं म्हणून कुठंतरी तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत असाल ना, ते इन्व्हेस्टिगेशन करायला सांगत असाल. ते सुद्धा जर तुम्ही बघितलं दरवर्षी ऑडिट होतं, ऑडिट होऊन सुद्धा तुम्ही त्यांच्यावर कारवाई तिथं करता म्हणजे आश्चर्यच आहे. आणि ऑडिट झाल्याशिवाय सरकार कधीही तिथं पैसे देत नाही. मग तुम्ही अशा पद्धतीने हास्यास्पद कारवाई जर VSIवर करत असाल आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या बहुल्य महागड्या जमिनी त्या तुम्ही भाजप कार्यालयासाठी काही ठराविक कोटी रुपये म्हणजे 500 कोटीची जमीन 8 कोटीमध्ये तुम्ही देत असाल म्हणजे ह्याला तुम्ही काय बोलणार. याच्यापेक्षा इथं हॉस्टेल बांधा, गरिबासाठी हॉस्टेल बांधा. मुंबई पुण्यामध्ये जे लोक इथं येतात त्यासाठी 500 कोटी रुपयाच्या या जमिनीवर तुम्ही जर हॉस्टेल बांधलं असतं, मदत केंद्र बांधलं असतं तर तुम्ही याला मान्य केलं असतं. पण 500 कोटीची जमीन तुम्ही 8 कोटीत घेऊन तुम्ही तुमचं कार्यालय तिथं बांधत असाल हे आम्हाला काही पटत नाही. त्यामुळे या बाबतीत तुम्ही काय आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत अधिकाऱ्यांना मागितलेल्या आहेत, अधिकारी त्या बाबतीत काय शहानिशा आम्हाला देत आहेत, काय उत्तर देतात हे आम्ही बघूया, वाचू, अभ्यास करू आणि नंतर परत एकदा काही प्रश्न मनात असतील तर आम्ही त्या ठिकाणी विचारू. दादा आज आप जो है कमिश्नर से मुलाकात की है. मराठी का नाही सर काल अमित शहा जे आहेत ते आले होते मुंबईमध्ये आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे. एका बाजूला आपण बघतो की महायुती मजबूतीनं आणि एकत्रितपणे लढताना मैदानात दिसते, मात्र महाविकास आघाडीची तशी तयारी दिसते का? हे बघा, भाषण तुम्ही त्यांचं ऐकत असताना त्यांनी कदाचित कुबड्याबद्दल पहिलं बोलले होते. आम्हाला कुबड्याची काही जरूरत नाही, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची, अजितदादांच्या पक्षाची आम्हाला जरूरत नाही हा संदेश अमित शहा साहेबांनी पहिल्यांदा दिला. आणि नंतर कदाचित भाषण करत असताना त्यांना असं वाटलं असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये अडचण होऊ नये म्हणून मग परत ते म्हणाले की आम्हाला ट्रिपल इंजिन सरकार बाहेर. संदेश जो लोकांना कार्यकर्त्यांना अमित शहा साहेबांनी दिलेला आहे तो आहे आम्हाला कुबड्याची जरूरत नाही. म्हणजे भाजपची वृत्ती प्रवृत्ती जी आहे की वापरा आणि फेकून द्या हे काल त्यांच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे. सर 1 तारखेला महाविकास आघाडीचा आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात. तुमची भूमिका काय असणार आहे, पक्षाची काय भूमिका, कसा सहभाग असणार आहे? नाही, आमच्या पक्षप्रमुखांनी तर भूमिका घेतलेलीच आहे. आमचे सुद्धा नेते इलेक्शन कमिशनबरोबर चर्चा करण्यासाठी तिथं गेले होते. मी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स त्या बाबतीतली घेतली आहे. जे काही मतं याद्या आहेत त्याच्यामध्ये नक्की घोळ झालेला आहे. कालसुद्धा आपण इलेक्शन कमिशन केंद्र यांच्याकडनं जी काय प्रेस कॉन्फरन्स बघितली ते सुद्धा म्हणतात की SIR आम्ही करणार आहोत, जसं बिहारमध्ये झालं. बिहारमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे. त्याच्याचबरोबर काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही आधार कार्डचा वापर ॲज अ पुरावा तिथं करू. आता आधार कार्ड कसं चोरलं जातं, कसं फेक बनवलं जातं हे मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावरच तुम्ही जर नवीन मतदार याद्या बनवणार असाल हे फार धोकादायक आहे, लोकशाहीला अडचणीत आणण्यासारखं आहे. आणि वोट चोरीमुळेच उद्या जाऊन समजा भाजप केंद्र सरकारमध्ये 400पेक्षा जास्त खासदार घेऊन जर सत्तेत आलं तर संविधान राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं कुठल्याही समाजाचं आरक्षण तिथं राहणार नाही. जे स्वप्न हे मनुवादी संस्थेने त्या ठिकाणी घेतलेलं आहे, RSSने घेतलेलं आहे, म्हणजे आरक्षण पूर्णपणे काढायचं, संविधान बाजूला काढायचं, सर्व हक्क बाजूला काढायचे आणि या देशामध्ये परत एकदा जातीय व्यवस्था आणायची हे स्वप्न हे येत्या काळामध्ये जर परत छेडछाड वोटर ID मध्ये झालं, वोट चोरी मोठ्या प्रमाणात जर येणाऱ्या इलेक्शनमध्ये झालं तर ही गोष्ट होऊ शकते अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते. नहीं तीन सब निकाल. अरे मेरे को बैठक के लिए जाना है. सर आज आप BMC कमिश्नर से मुलाकात की है, क्या विषय रहा है और किन मुद्दों पे चर्चा हुई है? देखो, वसानी चेम्बर्स ये जो ज़मीन है वो शेड्यूल W की ज़मीन है. मतलब क्या होता है कि सरकार के मालकी की ये ज़मीन होती है, महानगर मालकी की ये ज़मीन होती है. वो ज़मीन उन्होंने किसको दी तो भाजपा के कार्यालय को दी. ज़मीन की कीमत क्या है तो 500 करोड़ के आसपास की कीमत है और उससे ज़्यादा है.
कितने को भाजपा का वो मिली, तो हमने जो सुना है कुछ 8-10 करोड़ को वहाँ पे मिली या 20 करोड़ तक वो गई होगी। तो हमारा आक्षेप ये है कि शेड्यूल डब्ल्यू की ज़मीन ऐसे ही आप नए बिल्डर को कैसे देख सकते हो। नया बिल्डर जो है एकनाथ कंस्ट्रक्शन करके, उसमें गांधी नाम के एक व्यक्ति डायरेक्टर है और मेहता नाम के व्यक्ति डायरेक्टर है। उन्होंने एक ही महीने में ये ज़मीन जो सरकार से उन्होंने ली थी, महानगर पालिका से ली थी, वो बीजेपी को एक महीने में वहाँ पे ट्रांसफ़र कर दी। वो परमिटेड है क्या, ऐसा प्रश्न हमने कमिश्नर साहब को वहाँ पे पूछा था। उसी के साथ वसानी नाम का जो व्यक्ति है, उसने बहुत अलग अलग गलत चीज़ें लीज़ के बारे में वहाँ पे की है। मतलब ऐसे चीज़ें की है कि ये लीज़ आगे कंटिन्यू हो ही नहीं सकता, ऐसी चीज़ें उसने की है। जैसे कि बैंक को वहाँ पे उसने उस पर पैसा उठाया, वहाँ पे सिक्योरिटी करके ये ज़मीन वहाँ पे बैंक को दी थी। बैंक ने सिक्योरिटाइजेशन एक कंपनी है, उसको वहाँ पे वो ज़मीन दी थी। तो लेकिन वसानी ने अगर इतने सारी गलत चीज़ें की है और वो 46% उस ज़मीन का या लीज़ का मालिक है, तो 54% जो मालिक है जो है अपना स्टेट कोऑपरेटिव फेडरेशन, हाउसिंग फेडरेशन, उनको आपने क्यों नहीं पूछा, उनका लीज़ आपने क्यों नहीं रिन्यू किया। उनको इच्छा थी कि ये लीज़ रिन्यू करने की, आपने उनको विश्वास में न लेते हुए ये वसानी नाम का जो बिल्डर है जिन्होंने बहुत सारी गलत चीज़ें की है, उसकी लीज़ रिन्यू करते हो। वो लीज़ रिन्यू आप किस रूल्स पे की वहाँ पे। उसी के बाद वो कंपनी है एकनाथ कंस्ट्रक्शन, उसको आप कैसे देते हो, उसके बाद ये बीजेपी को कैसे मिलता। हमारा कहना है कि ये 500 करोड़ की ज़मीन जो आपने बीजेपी के कार्यालय के लिए दी, उससे बजाय ये हॉस्टल, यूथ हॉस्टल या किसी के लिए, गरीबों के लिए अगर ये इस्तेमाल होती तो ज़्यादा उचित होता। और ये प्रथा अगर आज से शुरू हो गई तो कल जाके मुंबई में जो एक्सपेंसिव ज़मीन है, जो सरकारी ज़मीन है, महानगर पालिका की ज़मीन है, वो अलग अलग ज़मीनी ऐसे ही तरीके से कोई पार्टी को या किसी एजेंसी को, किसी बिल्डर को दी जा सकती है, ऐसे हम सबको डर लगा।